नमस्कार मित्रांनो. नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आणि त्याचे निकाल बी लागले. आता महानगरपालिका सुरू होणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली मुंबई महानगरपालिका सगळ्यात मोठी महानगरपालिका असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना आणि बी जे पीचे मित्रपक्ष यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्कर होणार आहे. तर आता खरं तर या महानगरपालिकेमध्ये 4 पक्ष एकमेकाच्या विरोधात उभे राहतील. पहिला म्हणजे BJP युती, त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची सेना. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एक युती. त्यानंतर काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांचा एक गट. आणि मग त्यासोबत समाजवादी वगैरे काही बाकीच्या छोटे मोठे पक्ष असतील ते सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसच्या आघाडीत राहतील. मग राहिला वंचित आणि MIM पक्ष. आता वंचितची आणि काँग्रेसची युती चालू आहे, ती होती की नाही होते ते लवकरच बघायला भेटेल. त्यांची युती नाही झाली तरी वंचित स्वतंत्र लढवेल आणि MIM हे सुद्धा स्वतंत्र लढवतील. MIM आणि वंचित यांची अगोदर युती होती, पण आता युती नाही, तेव्हा त्यांची युती होण्याची शक्यता नाही. म्हणजे एकूण 4 पक्ष हे एकमेकाच्या विरोधात उभे राहतील आणि महानगरपालिकेचं निवडणूक दंगल सुरू होईल. यात महत्त्वाचं म्हणजे जसं लढाईमध्ये अशा काही गोष्टी असतात की लढाई सुरू व्हायच्या अगोदरच एक जो राजा असतो किंवा जो सरदार असतो त्याने लढाई जिंकलेली असते. त्याच पद्धतीने आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर फडणवीस यांनी एक प्रकारे ही लढाई जिंकलेली आहे. कारण मुळात लढाई जिंकायच्या अगोदर म्हणजे लढाईला तोंड फुटायच्या अगोदर लढाई जिंकण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला हव्या, जे काही डावपेच आखायला हवीत, ते सगळे फडणवीस यांनी आज तरी आखलेले आहेत. कारण मुळात काँग्रेस आणि उद्धव सेना यांची युती झालेली नाही. याचा फटका जसा काँग्रेसला बसेल तसा उद्धवलाही बसेल. आणि मनसे आणि उद्धवची युती झाल्यामुळे महत्त्वाचं म्हणजे मराठी फक्त मतदार त्यांच्या बाजूला राहील. पण त्यातला काही मतदार शिंदे सेनेकडे जाईल, काही अजितदादाकडे सुद्धा जाईल. आणि मराठी मतदार हा फडणवीसकडे सुद्धा जातो, कारण फडणवीस काही दुसऱ्या राज्यातले मुख्यमंत्री नव्हेत आणि मूळ ते इथले आहेत आणि ते बी एक मराठी आहेत. तेव्हा एकट्या मराठी ह्या मुद्द्यावर एक पूर्ण पक्षला मराठी व्यक्ती पाठिंबा देतील असं नाही. शिंदे यांना कमी पाठिंबा मिळेल, त्याच पद्धतीने फडणवीस यांना सुद्धा तसा कमी राहील. उद्धव ठाकरे आणि मनसेला बऱ्यापैकी पाठिंबा राहील, पण मनसे आणि उद्धव ठाकरेला बाकीचा मतदार हा मतदान फारसं करणार नाही. म्हणजे जो मुस्लिम मतदार मागच्या काही निवडणुकापासून उद्धवला मतदान करत होता तो काँग्रेसकडे निघून जाईल आणि हिंदी भाषिक पट्टासुद्धा काँग्रेस आणि BJP या विभागला जाईल. मुळात त्या ठिकाणी शरद पवार साहेब आणि अजितदादा यांची फारशी मुंबईमध्ये ताकद नाही. हे जेव्हा एखाद्या आघाडीकडे राहतील तेव्हा त्यांना त्याचा फायदा मिळेल. तेव्हा बऱ्याच वेळा आता अलीकडे काँग्रेस आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं असं धोरण आहे की लढाईला तोंड फुटल्यानंतर मग ती जिंकायची तयारी करतात किंवा जिंकायसाठी डावपेच आखतात. फडणवीसचं तसं नाही, त्यांनी अगोदरच हे सगळे डावपेच आखलेले असतात. म्हणजे खरं तर ह्या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं फार पूर्वी ज्या लढाया झाल्या त्या लढाया जर आपण बघितल्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पानिपताची एक लढाई, पानिपतची लढाई अफगाणिस्तानचा राजा अब्दाली आणि मराठे पेशवा यांची झालेली होती. ह्या ठिकाणी पंजाब प्रांतामधून इकडे येतेत पेशवे हे यमुनेच्या किनाऱ्यावर म्हणजे हरियाणा या कुरुक्षेत्र या प्रदेशात जवळ पानिपतला थांबले. आणि मग अब्दालीने असा काही व्यूह रचला की त्यांना अशा ठिकाणी कोंडीत पकडलं की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त रणक्षेत्र हे अब्दालीला कवर करता येईल आणि अब्दालीला त्या ठिकाणी नजर ठेवून अब्दाली ती लढाई सहज जिंकू शकतील अशा पद्धतीने त्यांचे डावपेच होते. आणि त्या डावपेचातला प्रत्युत्तर द्यायचं हे काम पेशव्यांनी केलं. पण पेशव्यांनी स्वतःचे डावपेच आखले नाही का तेवढा त्यांना वेळ भेटला नाही.
जेव्हा तुम्ही डावपेच अगोदर आखत नाही तेव्हा लढाईला त्यावेळी तोंड फुटल्यावर मग जे समोर दिसेल त्या पद्धतीने तुम्ही डावपेच उभे करतात आणि ते डावपेच तात्पुरत असतात. त्याच्यात फारशी कूटनीती नसते, त्याच्यात फारशी हुशारी नसते, त्याचा फटका तुम्हाला कुठेतरी बसत असतो. हाच प्रकार पानिपतमध्ये भेटला आणि अब्दालीला विजय भेटला आणि मराठे हारले. त्याच नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचं हे एक प्रकारे निवडणूक हे सुद्धा लढाई क्षेत्रच असतं. आता एक सांगायची गोष्ट अशी की जुन्यातली जुनी गोष्ट म्हणजे जेव्हा महाभारत घडलं त्यावेळेस कर्णाला अशा ठिकाणी आणून उभं करण्यात आलं. अशा ठिकाणी त्यांना घेरण्यात आलं की ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मांसाचा चिखल झालेला होता, रक्त वाहत होतं, प्रेतं पडलेली होती, रथ घोडे मेलेले होते आणि रथांचे वेगवेगळे भाग इकडे तिकडे विखुरलेले होते. अशा ठिकाणी बरोबर कृष्णाने अर्जुनाला दिवसभर इकडे तिकडे फिरवलं आणि मग जेव्हा कर्ण बाकीच्या योद्ध्यांबरोबर लढाईत थकला त्यावेळेस म्हणजे साधारण 4च्या सुमारास अर्जुनाला त्याने कर्णाच्या रथासमोर उभं केलं आणि लढाईला तोंड फुटलं. मुळात सकाळपासून लढाईला असलेला कर्ण हा थकलेला होता आणि अशा ठिकाणी त्याच्या लढाई चालू असताना त्याच्या रथाचं चाक अशा मांसामध्ये अशा चिखलामध्ये अटकलं की त्याला ते काढता येत नव्हतं. त्याच वेळेस त्याचा सारथी ते सोडून निघून गेला आणि प्रत्यक्ष कर्णाला खाली उतरून ते रथाचं चाक वरती काढण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगून कर्णाचा वध केला. म्हणजे जे क्षेत्र असतं लढाईचं त्याला फार महत्त्व असतं आणि म्हणूनच लढाईचं क्षेत्र जेव्हा निवडताना आणि लढाईला तोंड फुटायच्या अगोदर जी व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीची कूटनीतिक नीती वापरेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अगोदर विचार करेल तीच व्यक्ती बऱ्याच वेळा लढाईमध्ये जिंकण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. ती शक्यता आता मुंबईमध्ये जी युती आहे त्यालाही फार मोठ्या प्रमाणात जिंकायची संधी आहे. बघूया मित्रो पुढे काय काय होतं. नमस्कार.